नमस्कार. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आपण त्यांना पुढच्या अर्ध्या तासामध्ये त्यांची काय स्वप्न आहेत महाराष्ट्राबद्दलची ती विचारणार आहोत आणि आपले जे प्रश्न आहेत, तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत तेही विचारणार आहोत. मुख्यमंत्री साहेब, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. आतापर्यंत आपण ज्या मुलाखती घेतल्या त्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षात होतात आणि त्यावेळेस तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी अपेक्षा करतो की आता सुद्धा तुम्ही सगळ्या प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने उत्तर द्याल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनमोकळेपणानेच नाही, मी जबाबदारीने देईन, कारण सत्ता पक्षात आहे. अगदी विरोधी पक्षाने जबाबदारीनेच वागायचं, तर सत्ता पक्षात तर वागावंच लागेल. तुम्ही कामाला सुरुवात केली ऑलरेडी. तुमचं ब्रीफिंग सुद्धा तुम्ही सचिवांकडनं घेतलंय. कॅबिनेटच्या 2 बैठका झाल्या आहेत. त्यामुळे कामाबद्दल आपण आधी बोलूया, तिथून सुरू करूया. मला अनेक प्रश्न विचारायचे आहेत. शिवसेनेचे मंत्री कधी शपथ घेणार, राष्ट्रवादीची चौकशी कशी होणार, हे सगळं विचारायचंय. स्वतंत्र विदर्भ होणार की तुम्ही अनुशेष भरून काढणार, हेही विचारायचंय. पण आपण आधी सुरुवात करूया तुमच्या अजेंड्यापासून. तुम्ही ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस तुम्हाला ब्रीफिंग झालं असेल. तुम्हाला काय वाटतं आज या घडीला महाराष्ट्रासमोरची सगळ्यात मोठी समस्या किंवा 1 किंवा 2 समस्या कोणत्या आहेत ज्या तुम्ही प्राथमिकतेने ज्याच्यामध्ये तुम्ही हात घालणार आहात? समस्या अनेक आहेत. बघा, महाराष्ट्रातला प्रत्येक विभाग जर आपण बघितला तर गेल्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्र ज्या गतीने बदलायला पाहिजे त्या गतीने बदललेला नाही. आणि एखाद्या राज्याच्या जीवनामध्ये एखादं वर्ष 2 वर्ष मागे जाणं याची कॉस्ट ही पिढ्यांना सोसावी लागते. आणि म्हणून अनेक आव्हानं समोर आहेत. प्रत्येक क्षेत्रातली आव्हानं मी सांगू शकेन. पण आज ज्यावेळेस मी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बघत होतो त्यातही मला बरीच चिंता वाटते की महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थिती चांगली नाही. आणि सरकारने जाता आता इतक्या घोषणा केल्या की त्या घोषणा जर सगळ्या इम्प्लिमेंट झाल्या तर महाराष्ट्राला 52,000 कोटी रुपयाचं नव्याने कर्ज घ्यावं लागेल. आणि अभूतपूर्व अशा प्रकारचं जे महाराष्ट्रात कधी झालं नाही. महाराष्ट्राची महसुली तूट ही 26,000 कोटीवर जाईल. एक प्रकारे दिवाळखोरीकडे महाराष्ट्र जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आर्थिक जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यात लक्ष घालावं लागेल. महाराष्ट्राचे पण या ज्या घोषणांबद्दल तुम्ही म्हणालात, या घोषणांचा तुम्ही पुनर्विचार कराल? 100% करू, कारण त्यातल्या अनेक घोषणा सुरू होऊ शकल्या नाहीत, आचारसंहितेमुळे झालेल्या नाहीयेत. उदाहरणार्थ एखादं मी आता त्याच्या डिटेल्समध्ये याकरता जात नाही की त्यातनं अजून 4 वाद तयार होतात. राज्याच्या हिताकरता शेवटी प्रत्येकाला काही ना काही मिळालं पाहिजे ही त्याची अपेक्षा असते. राज्याने ते केलं पाहिजे. पण आपलं अंथरूण किती आहे हे पाहून तर पाय पसरले पाहिजेत ना. ते न पाहता जर तुम्ही पाय पसराल आणि केवळ लोकनिर्णयाकरता वाटेल त्या घोषणा कराल आणि त्याच्याकरता आर्थिक बॅकअपच उभा करणार नाही, हे चालत नाही. हे फार मला असं वाटतं की अडचणीच्या स्थितीत राज्याला आणून ठेवलेलं आहे. त्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक प्रश्न आहेत जे आपल्याला सोडवावे लागणार आहेत. आज महाराष्ट्रामध्ये शेतीचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमधले प्रश्न आहेत. हे सगळं सोडवण्याकरता आम्ही प्राधान्य देणार आहोत. पण म्हणजे तुम्ही सांगताय एकतर वित्तीय तूट भरून काढणे असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या तुमच्या प्रायोरिटीज असतील, प्राथमिकता असतील. मग हे करण्यासाठी किंवा आणखीन तुमच्या ज्या प्राथमिकता असतील यासाठी तुम्ही नरेंद्र मोदींप्रमाणे तुमच्या मंत्र्यांना काही 100 दिवसांचं टार्गेट देतात किंवा 1 महिन्याचं टार्गेट काही देतात? नाही, मी अजून तरी 100 दिवसाचा कार्यक्रम तयार केलेला नाही. तो करायचा की नाही याचा आम्ही लवकरच निर्णय करू. आमचं टार्गेट या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र बदलायचं आहे आणि त्याकरता प्रत्येक वर्षीचं आम्ही टार्गेट ठरवणार आहोत आणि ते टार्गेट पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्या सहकाऱ्यांना मी असं सांगितलं आहे की आव्हान म्हणून स्वीकारा, हे बदलायचं आहे. आणि आपण ज्यावेळी आव्हान म्हणून स्वीकारू आणि प्रामाणिकपणे काम करू हे निश्चित बदलेल. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल, प्रामाणिकता असेल तर बदललंच पाहिजे आणि ते बदलून दाखवू. पण हे सगळं करण्यासाठी मुळात आधी कामाला सुरुवात करायला हवी आणि त्यासाठी खातेवाटप जाहीर व्हायला हवं. सगळा महाराष्ट्र वाट पाहतोय की शपथविधी तर झाला, 1 दिवस उलटून गेला, खातेवाटप कधी जाहीर होणार? खरं म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुमच्या कार्यक्रमामुळेच वेळ होतोय. मला आता खातेवाटप वेळ दिली आम्हाला. मला आताच खातेवाटप करायलाच जायचं आहे. त्यामुळे आपला कार्यक्रम झाल्यानंतर आता थोडंसं वेळेचं हे आहे ते करून आज खातेवाटप करावं असं माझ्या डोक्यात आहे. जाहीर करू शकता तुम्ही महाराष्ट्र असं करता येत नाही. खातेवाटप जे आहे ते राज्यपालांकडे पाठवावं लागतं. उशीर झालेला आहे. राज्यपालांचं कार्यालय जर आज स्वीकारेल तर आज ते करेल, नाही तर उद्या सकाळी पहिलं काम ते होईल की खातेवाटपाचं पत्र जाईल. पण काही महत्वाची खाती तुमच्याकडे असतील असं बोललं जातंय. मी एवढ्यासाठी हा प्रश्न विचारतोय कारण की आतापर्यंत जी भाजप शासित राज्य आहेत तिथे गृह खातं हे मुख्यमंत्र्यांकडे असतं असं पाहिलं गेलंय. तर असं इथे महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळणार आहे का? मी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे आणि त्यामुळे जोपर्यंत राज्यपालांकडे याचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे उचित होणार नाही.
एकदा त्या संदर्भातला निर्णय जाहीर केला, राज्यपालांची परवानगी घेतली की त्यानंतरच त्याच्यावर बोलता येईल. पण असं म्हटलं जातंय, आम्हाला जी माहिती कळते त्यानुसार शिवसेना हा पण याच्यामध्ये एक फॅक्टर आहे, कारण की शिवसेनेने उपमुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे आणि त्यामुळे सुद्धा थोडा उशीर होतोय. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? कुठलाही उशीर नाही, कोणाही करता अडलेलं नाही. ते जर अडलं असेल तर आज ज्या प्रकारचा कामाचा अजेंडा आमचा होता त्या अजेंड्यामध्ये जवळजवळ आपल्याला माहिती आहे 6 तास आम्ही आज कॅबिनेट चालवलं. बरोबर. त्यानंतर मी चैत्यभूमीला गेलो, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर गेलो, तिथे त्यांचं दर्शन घेतलं. बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीवर गेलो, तिथे त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपले हे इंटरव्ह्यूज चालू आहेत. त्या दरम्यान जी ऑफिसची वेळ आहे ती टळली, पण तरी देखील मी विचारलेलं आहे आणि कदाचित राज्यपालांच्या ऑफिसने जर मला परवानगी दिली तर मी आजच हे पत्र पाठवेन. तुम्ही बाळासाहेबांच्या सुद्धा पुतळ्याचं दर्शन घेतलं. शिवसेना तुमच्यासोबत येणार हे आता निश्चित जवळपास झालंय मानलं जातंय. काल उद्धव ठाकरे शपथविधीला सुद्धा आले होते. तर शिवसेनेचे मंत्री कधीपर्यंत तुमच्या मंत्रिमंडळात आलेले दिसतील? पहिली गोष्ट अशी, शिवसेना आमच्यासोबत असो किंवा नसो, बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता नेहमीच पूजनीय असतील. कारण आमच्याकरता ते पितृतुल्य होते आणि युती असताना आणि नसताना देखील बाळासाहेब ठाकरेंबद्दल आमचा आदर आम्ही कधी कमी केला नाही आणि म्हणूनच मी आज त्या ठिकाणी जाऊन आलोय. शिवसेनेशी आमची बोलणी अतिशय सकारात्मक चाललेली आहेत आणि मी विश्वासानं सांगतो की लवकरच काहीतरी निर्णय होईल. पण शिवसेनेच्या नेत्यांनी आम्हाला असंही सांगितलंय की विश्वासदर्शक ठरावाच्या आधी आमच्या मंत्र्यांचा समावेश व्हायला हवा अशी त्यांची एक मागणी आहे. मग तसा विचार होतोय म्हणजे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार त्यांची होईल? मागणी काय आहे ते आम्हाला सांगतायत. त्याच्या संदर्भात काय करायचं आहे हे आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करतोय. ते मला असं वाटतं की ते उचित वेळी उचित गोष्टी आपल्या समोर येतील आणि हे नीट आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करू. पण म्हणजे तुमच्या बोलण्यातनं मी एवढा तरी अर्थ घेऊ शकतो का की शिवसेना तुमच्यासोबत मंत्रिमंडळात नक्कीच येणार? मला असं वाटतंय आणि तो आमचा प्रयत्न आहे. तुमचा प्रयत्न आहे शिवसेना येणार. मग जर तुमच्यासोबत शिवसेना मंत्रिमंडळामध्ये आली तर तुमचा एक जो मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची तुम्हाला गरज लागणार नाही. जर ती गरज निर्माण झाली, जर समजा शिवसेनेसोबत चर्चा नाही होऊ शकल्या कारण अजूनही पूर्ण निर्णय झालेला नाही, तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन त्यांच्या घोटाळ्यांची चौकशी कशी होईल हा प्रश्न आहे. पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादीला आम्ही पाठिंबा मागितला नव्हता, त्यांनी तो जाहीर केला. ही गोष्टही खरी आहे की आम्ही तो नाकारला नाही, आम्ही स्वीकारला नाही, पण आम्ही तो नाकारला देखील नाही. नाकारला का नाही? नाकारला देखील नाही. याचं कारण आम्ही शिवसेनेशी चर्चा करत होतो आणि तो स्वीकारण्याचं किंवा नाकारण्याचं काही कारणच नव्हतं. आमची चर्चा शिवसेनेशी सकारात्मक दृष्ट्या चाललेली होती. महत्वाचं असं आहे की अगदी शक्यता अशक्यतांवर बोलायचं नसतं, पण तरी देखील मी सांगतो राष्ट्रवादीने आमच्यासोबत सरकार बनवण्याचा घोषणा केलेली नाही. त्यांनी घोषणा अशी केली आहे की आम्ही अनुपस्थित राहू, ही त्यांनी घोषणा केलेली आहे. आता या घोषणेचा आमच्यावर काय परिणाम होईल असं जे तुम्हाला सारखं वाटतंय, मी परवा माननीय पंतप्रधान मोदीजींना भेटलो आणि मला मोदीजींनी एकच गोष्ट सांगितली, मला असं वाटतं आमचं सरकार त्याच हिशोबाने चालेल. मोदीजी असं म्हणाले, सरकार बचाने के लिए सरकार मत चलाओ, जनता के हित के लिए सरकार चलाओ, सरकार अगर चली भी गई तो जनता वापस देगी. मला असं वाटतं की हे जे वाक्य मोदीजींचं आहे हे सूचक वाक्य आहे. या वाक्यानुसारच आमचं सरकार चालेल. म्हणजे सगळ्या घोटाळ्यांची चौकशी होणार, बंद झालेल्या फायली उघडणार, निश्चित होणार. जिथे जिथे जे जे करणं आवश्यक आहे, राज्याच्या हिताचा आहे, राज्याचा पैसा हा ज्या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये गेलेला आहे, अशा प्रत्येक गोष्टीला जे कायद्यात करणं आवश्यक आहे ते सगळं केलं जाईल. आतापर्यंत आपण ज्या चौकशी झाल्या त्याच्यामध्ये पाहिलं तर अधिकाऱ्यांवरती सगळा दोष ढकलून मंत्री किंवा जे नेते होते ते मात्र बचावले गेले. त्याबद्दल तुम्ही विरोधात असताना रान उठवलं होतं. आदर्श असेल, सिंचन असेल, याबद्दल विनोद तावडेंनी जाहीरपणे 2 वेळा सांगितलं की आम्ही अजितदादांना अटक करू. आता विनोद तावडे तुमच्याच मंत्रिमंडळामध्ये आहेत. या नेत्यांना तुम्ही अटक करण्याची गरज पडली तर अटक कराल का? व्यक्ती निरपेक्ष आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे ज्याचा दोष असेल त्याच्यावर कारवाई होईलच. तो व्यक्ती एक्स आहे, वाय आहे की झेड आहे याचा विचार आम्ही करणार नाही. राजकीय नेत्यांमध्ये जी काही कायदेशीर कारवाई त्यांच्या प्रकरणात केली पाहिजे अशी कुठलीही कारवाई कुठल्याही परिस्थितीत आम्ही टाळणार नाही, थांबवणार नाही किंवा ती प्रभावित होईल
असा कुठलाच निर्णय करणार नाही. राजकीय वैमनस्यातनं काही होणार नाही, पण जे राजकारण म्हणून नव्हे तर सत्ता ज्यावेळेस आपण चालवतोय, राज्य चालवत असताना सर्वांना न्याय आणि निरपेक्ष बुद्धी, या बुद्धीतून कोणावरही कारवाई करायची आवश्यकता पडली तर ती केली जाईल. मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते असले तरी त्यांच्यावरही कारवाई होईल? आमचेही नेते असले तरी कारवाई होईल. तुमच्या पक्षातल्या नेत्यांवर सुद्धा कारवाई होईल? निरपेक्ष भावनेने सरकार चालवायचं असतं. सरकारचा धर्म कुठला? तो राजधर्म. तुम्ही म्हणालात सर्वांना आम्ही न्याय देऊ, आणि सर्वांमध्ये अर्थातच विदर्भ सुद्धा येतो. विदर्भ स्वतंत्र व्हावा की नाही व्हावा यावरून, याचा उल्लेख तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये असावा की नसावा यावरून शेवटपर्यंत गोंधळ सुरू होता. दृष्टीपत्रात शेवटी विदर्भाचा उल्लेख टाळण्यात आला. विदर्भाबद्दल मुख्य तुमचं जे म्हणणं होतं ते हे होतं की विदर्भावर अन्याय झालाय, अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. आता विदर्भातलाच नागपूरचाच एक माणूस मुख्यमंत्री झालाय. हा अनुशेष तुम्ही भरून काढणार की विदर्भ स्वतंत्र करणार? पहिला त्याच्यातला मुद्दा जर आपण समजून घेतला तर तो असा आहे की छोट्या राज्यांची आमची भूमिकाच आहे. भारतीय जनता पक्षाने तत्व म्हणून छोट्या राज्यांची भूमिका स्वीकारली आहे आणि ही भूमिका यशस्वी ठरली आहे. यापूर्वी ज्यावेळेस आम्ही छत्तीसगडची निर्मिती केली, मध्य प्रदेश देखील विकसित झाला आणि छत्तीसगडही विकसित झाला. आम्ही झारखंडची निर्मिती केली, झारखंडही विकसित झाला आणि बिहारही विकसित झाला. झारखंडमध्ये प्रॉब्लेम्सही झाले मोठ्या प्रमाणात, पण तरी जुन्या झारखंडपेक्षा 100 पटीनं झारखंड, आपण जर आरबीआयचा अहवाल बघितला तर मोठ्या प्रमाणात झारखंडचा विकास झालेला आहे. नक्षलवादी कारवाया आधी होत्या, त्या आजही आहेत, पण आज त्याला कॉम्बॅट करण्याकरता विकासाचं राजकारण त्या ठिकाणी करता येत आहे, जे पूर्वी नव्हतं. आज उत्तराखंड आम्ही वेगळं केलं, उत्तराखंडची निर्मिती केली, उत्तराखंड देखील चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यामुळे आमच्याकरता छोटं राज्य हा भावनेचा विषय नाही आहे, तो सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा विषय आहे. आता हे राज्य कधी केलं पाहिजे, कशा प्रकारे केलं पाहिजे, या संदर्भातले आमची मतं आहेत. आम्ही 3 राज्य तयार केली, दोन्ही राज्य सुखी केली. काँग्रेसने 1 राज्य तयार केलं, भाऊ भावाशी भांडतो आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. मला असं वाटतं अशा प्रकारे राज्य विभाजित करू नका, राज्यांची निर्मिती करा, ही आमची भूमिका आहे. आज आता महाराष्ट्राची जबाबदारी मला मिळालेली आहे आणि महाराष्ट्राची जबाबदारी मिळाल्यानंतर या महाराष्ट्रातला विदर्भ असेल, मराठवाडा असेल, हा जर मागे राहिला तर मग महाराष्ट्राचा नेता म्हणून मी असो का कोणी असो त्याच्यावर त्याची जबाबदारी येत नाही आणि ती जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विदर्भाला आणि मराठवाड्याला जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे, हा प्रयत्न मी करीन. केळकर समितीचा अहवाल जो जुन्या सरकारने दडवून ठेवला, काय मलाही माहिती नाही, तो आता तिजोरीतनं बाहेर येणार आहे, तो तुमच्यापर्यंत पोचेल. त्याचा अभ्यास करून त्यातल्या ज्या योग्य शिफारसी असतील त्या स्वीकारू, ज्या अयोग्य असतील त्या स्वीकारणार नाही. सामाजिक असमतोल दूर करण्याकरता आमचं सरकार काम करेल. म्हणजे तुम्ही म्हणताय विदर्भाचा अन्याय दूर करू, म्हणजे किमान पुढची काही वर्ष तरी स्वतंत्र राज्याचा मुद्दा हा वेगळा होणार आहे, बाजूला होणार आहे. मी पहिल्यांदा सांगितलं, पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, छोटी राज्य आमची तात्विक भूमिका आहे, ती आम्ही सोडू शकत नाही. मात्र आत्ता अजेंड्यावर पहिले काय आहे तर विदर्भाचा विकास आहे. ठीक आहे, विदर्भातलाच मुख्य प्रश्न आहे आणि तो पूर्ण राज्यासमोर आता आ वासून उभा आहे आणि तो शेतकऱ्यांचा आहे. विदर्भात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा गेल्या काही आठवड्यांमध्ये मराठवाड्यात सुद्धा आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यात आणि आत्ता आपण बोलत असताना जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद भरली. तर ह्या शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत यासाठी काही तुमच्याकडे वेगळा तुमचा काही अजेंडा आहे का, वेगळा काही विचार आहे का? अर्थात हे 2-3 वेगवेगळे मुद्दे आहेत, पण त्याबद्दल तुमचं काय भूमिका आहे? मुळामध्ये शेतीच्या संदर्भात कृषी विभागाचं एक मोठं प्रेझेंटेशन आम्ही घेतलं आणि कशा प्रकारे महाराष्ट्रातली कृषी सुधारवली पाहिजे, शेती सुधारवली पाहिजे, कशा प्रकारे शेती ही परवडणारी झाली पाहिजे, या संदर्भातल्या वेगवेगळ्या उपाययोजनांवर आज आम्ही विचार केलेला आहे आणि त्याचा एक चांगला आराखडा देखील आम्ही तयार करणार आहोत. केंद्र सरकारची मदत देखील त्याच्यामध्ये आम्ही घेणार आहोत. केंद्र आणि राज्य मिळून महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये, आज शेतीतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे उत्पादकतेचा. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर देशाच्या तुलनेमध्ये आमची उत्पादकता कमी आहे, त्यामुळे आमचे इनपुट कॉस्ट जास्त आहे, त्यामुळे आमची शेती फायद्याची होत नाही. देशामध्ये जी मिनिमम सपोर्ट प्राइस ठरते ती मिनिमम सपोर्ट प्राइस आज आम्हाला परवडत नाही, ती इतर राज्यांना परवडते, त्यामुळे केंद्राला तशा प्रकारची ठरवावी लागते. अनेक प्रश्न आहेत. ही जर प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर 80% कोरडवाहू शेती आहे. आम्हाला ओलावा म्हणजे सिंचन जसं आपण म्हणतो तसा ओलावा महत्वाचा असतो, मॉइश्चर,
तर प्रत्येक शेतीला मॉइश्चर हे पुरवावं लागेल. ते जोपर्यंत आम्ही पुरवणार नाही, जोपर्यंत त्या ठिकाणी ओलावा येणार नाही, जोपर्यंत सिंचनाची व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत प्रॉडक्टिव्हिटी वाढू शकत नाही. ह्या सगळ्या मुद्द्यांचा समग्र विचार करून त्यातनं फायदेशीर शेती तयार झाली पाहिजे. एकीकडे शेती फायदेशीर झाली पाहिजे, दुसरीकडे शेतमाल जो आहे त्याला योग्य किंमत मिळायची असेल तर त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. आणि ह्या प्रक्रिया उद्योगांमध्ये देखील मग समजा साखर कारखाना असेल तर सहकारी क्षेत्रातला साखर कारखाना जगलाच पाहिजे, पण शेतकरी जगला तर साखर कारखाना जगेल, अशी भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्याच दृष्टीने आम्ही पुढच्या काळामध्ये काम करू. तुम्ही सहकारी साखर कारखान्यांबद्दल बोललात. गेल्या 15 वर्षांमध्ये आपण पाहिलं तर जे सत्ताधारी होते आणि जे कारखानदार होते त्यांच्यात साटलोटं निर्माण झालं होतं आणि त्यामुळे शेतकरी संतापले होते आणि त्याबद्दल तुम्ही सुद्धा आवाज उठवला होता विरोधात असताना. हे साटलोटं जे आहे याबद्दल आता तुम्ही काय करणार आहात? तुमच्या सरकारमध्ये असलेल्या मंडळींचे पण कारखाने आहेत, तर या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही चाप कसा बसवणार? एक तर साखर कारखान्याच्या किंवा कारखानदारांच्या आम्ही विरोधात नाही, पण एक गोष्ट सांगतो, राज्याच्या मुख्यमंत्र्याचा कुठलाही साखर कारखाना नाही आणि माझी अपेक्षा अशी आहे की जे सहकार मंत्री असतील त्यांचाही कुठला कारखाना असेल असं मला वाटत नाही. आता घोषित होतील त्यावेळेस कळेल आपल्याला. आणि त्यामुळे साखर कारखान्यांचा विरोध आम्हाला नाही, कारखानदारांचाही विरोध नाही. आम्ही तर साखर कारखाने चालले पाहिजे, पण शेतकऱ्याचा हिताचा विचार करावा लागेल. ते हित आणि कारखाने चालले पाहिजे, अशा दोन्ही हिताचा विचार ज्यावेळेस तुम्हाला करता येईल, इकडचाही दबाव नाही तिकडचाही दबाव नाही, न्यायबुद्धीने विचार करता येईल, त्याचवेळी तुम्ही हे जगवू शकाल आणि तगवू शकाल. त्या न्यायबुद्धीने विचार करू आम्ही. शेवटचे 2-3 काही प्रश्न आहेत. एक म्हणजे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार आंदोलन झालं होतं निवडणुकीच्या आधी आणि त्यावेळेस मला आठवतंय तुम्ही मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्याकडे एक असा फॉर्म्युला आहे ज्या अंतर्गत आम्ही धनगरांना एसटी सारखं आरक्षण देऊ, पण एसटीच्या आरक्षणाला धक्का नाही लावणार. मी तुम्हाला विचारलं होतं तो फॉर्म्युला काय आहे, तुम्ही म्हणालात मी आत्ता सांगणार नाही कारण की जे सत्ताधारी आहेत ते तो चोरून घेतील. आता तुम्ही सत्ताधारी आहात, आता सांगा नेमका तो फॉर्म्युला काय आहे? आमचं राज्य हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनंच काम करणार आहे आणि त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे, तो सरकारला सोडवावाच लागेल. हा सोडवत असताना आदिवासी समाजामध्ये एक अशी भीती तयार करण्यात आली आहे, त्यांचं आरक्षण कमी केलं जाईल, त्यात वाटेकरी केला जाईल, त्यांच्या आरक्षणावर कोणीतरी आता डल्ला मारणार आहे आणि त्यामुळे एक भीतीचं वातावरण आदिवासी समाजामध्ये तयार झालेलं आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला हे आम्ही आश्वस्त करतो की त्यांच्या आरक्षणात वाटेकरी नाही, त्यांचं आरक्षण आम्ही कमी करणार नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो आम्हाला सोडवायचा आहे, त्याच्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे, पण ती करत असताना आदिवासी समाजाला पूर्ण विश्वासामध्ये आम्ही घेऊ, त्यांच्यातली भीती आम्ही काढू. जी पॉलिसी आहे ती ट्रान्सपरंटली त्यांना आणि धनगर समाजाला दोघांनाही सांगू आणि त्यातनं हा प्रश्न सोडवू. धनगर आदिवासींबद्दल बोललो, आता राहतो दलितांचा प्रश्न. पाथर्डीमध्ये जे प्रकरण घडलंय ते तुम्हाला माहितीच आहे आणि ते भयंकर आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरातच अशा घटना घडताना आपल्याला दिसतात. या सगळ्या घटनांना आता तुमचं सरकार कशा पद्धतीने टॅकल करणार आहे? कारण अशी पण मागणी होते की त्या पूर्ण जिल्ह्याला सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर करावं किंवा राज्यभरामध्ये या ज्या घटना वाढतायत यासाठी एक वेगळी उपाययोजना करायला हवी. आज कॅबिनेटमध्ये आम्ही डीजींना बोलवलं होतं आणि त्या संदर्भातली सगळी माहिती घेतली आणि कॅबिनेटने युनॅनिमसली त्यांना सांगितलंय कोणाच्याही दबावात येऊ नका, कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका, जे अपराधी आहेत त्यांना शोधून काढा. आम्ही अपराधी शोधण्याचा प्रयत्न करतो, निश्चित ते सापडतील. देशातला महाराष्ट्रातला उत्तमात उत्तम वकील आम्ही देऊ, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस नेऊ. अशा प्रकारे जघन्य ज्यांनी हे हत्याकांड केलाय त्यांना फाशीच झाली पाहिजे असे पुरावे आम्ही जमा करून तशा प्रकारे आम्ही प्रयत्न करू. कारण जोपर्यंत आज प्रश्न एवढाच आहे की दलित समाजावर एकीकडे अत्याचार होत आहेत आणि दुसरीकडे याच्यामध्ये ज्या केसेस कोर्टात जात आहेत अपराध सिद्धीचा दर 1% आहे, 99% लोक सुटतायत. मग जरब कशी राहील? आज कायदा तुम्ही तयार केला, त्या कायद्यातनं तुम्ही केसेस करताय, नुसत्या केसेस करून होणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर अपराधही सिद्ध झाला पाहिजे, त्याही संदर्भात आम्ही कारवाई करायचं ठरवलं आहे. आणि निश्चितपणे जो दलित समाज आहे, जो वंचित समाज आहे, याला न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका आमचं सरकार घेईल. तुम्ही तुमच्या सरकारबद्दल बोलताय, त्यामुळे शेवटचा प्रश्न जो आहे तो या सरकारबद्दलचाच आहे. तो म्हणजे तुमचं सरकार म्हणजे तुमचे जे मंत्री आहेत
आज ज्यांच्यासोबत तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्यापैकी अनेक जणांनी स्वतः मुख्यमंत्री पदाची अभिलाषा व्यक्त केली आहे. तुम्ही स्वतः MBA आहात, तर तुमचं हे MBAचं कौशल्य या सगळ्यांना सोबत घेऊन, या महत्वाकांक्षा असलेल्या सगळ्या जणांना सोबत घेऊन काम करण्यात कशी लावाल? असं आहे, आम्ही सगळे सहकारी आहोत आणि राजकारणामध्ये एखादी अपेक्षा असणं हे काही अयोग्य नाही आहे. आणि अनेकांचं तर असं आहे की बोलण्याचे गैरअर्थ निघालेले आहेत किंवा खूपदा आपण भाषणाच्या काळात काही गोष्टी बोलतो ते त्याला एक वेगळी किनार असते आणि त्याचं वेगळं चित्र पेंट करण्यात आलेलं आहे. पण मी एक गोष्ट सांगतो की जे सहकारी आमच्यात आज नाथाभाऊ आमचे सिनियर आहेत आणि मुख्यमंत्री पदावर जायची सगळी लायकी नाथाभाऊंमध्ये होती. पण त्यांनी थोडे नाराज सगळ्यांनी पण आहेत. नाही बिलकुल नाराज नाही आहेत. नाथाभाऊंनी स्वतः माझं नाव सुचवलं. ह्या पक्षातलं मोठेपण हेच आहे की मी वयाने त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहे. मी समजा कामाचा जर अनुभव बघितला तर त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहे. त्यांनी माझं नाव सुचवलं. सुधीर भाऊ असतील, विनोदजी असतील, पंकजाताई असतील, यांनी माझ्या नावाला अनुमोदन दिलं. आम्ही एक टीम म्हणून काम करतोय. शेवटी बघा, जर आपण संघराज्याची कल्पना बघितली तर त्या कल्पनेमध्ये मुख्यमंत्री आणि टीम, कॅबिनेट याला महत्व आहे. आम्ही एकत्रित काम करू. आमचे पारस्परिक संबंध आजचे संबंध नाही आहेत. वर्षानुवर्ष आम्ही एकत्रित काम केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही एकत्रित काम करू, चांगल्या प्रकारे काम करू आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम करू. शेवटी जाता जाता एवढंच विचारतो की आता तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात, तुमचा शपथविधी पण झालाय, 2 बैठका झाल्या. आता तुम्हाला जबाबदारीची म्हणजे जाणीव होते का खूप दडपण जाणवते आता माझ्याशी बोलत असताना? म्हणजे तुम्ही हसताय पण तरी दडपण तर असेलच. दडपण असणार. पण जसं दडपण आहे ना तसं इच्छाही खूप आहे की आता हे एवढं आपण सगळं अभ्यास केलाय, बोललो आहे, अडचणी काय ते आपण अभ्यास करून ठेवलेले आहेत. अनेक वेळा आपण पॉइंट आउट केलं आहे की या गोष्टी बदलल्या, आता आपल्या हाती आला, आता बदलूया. त्यामुळे कामाची एन्झायटी खूप आहे. अतिशय वेगानं काम करण्याची इच्छा खूप आहे. असं वाटतं की 24 तास कामच केलं पाहिजे. आता असे समोर दिसत आहे, या विभागात हे आहे, या विभागात हे आहे, या विभागात हे आहे. विरोधक असताना तुम्ही हे सगळे मुद्दे काढले. असं डोळ्यासमोर सातत्याने येत आहे. आणि वैदर्भीय माणूस आहे, वेळेचं गणित फार जमत नाही काय आम्हाला. पण ते जमवून ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या लवकर करता येतील ते करण्याची हे सगळं करत असताना आदर्श कोण वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही ज्या गतीने काम करण्याबद्दल बोलताय, तुमच्या डोळ्यासमोर आज तरी या देशामध्ये प्रशासन कसं चालवावं याचा आदर्श नरेंद्र मोदींशिवाय दुसरा असूच शकत नाही. आणि जर तुम्ही ऐतिहासिक दृष्ट्या विचार केला तर प्रशासन कसं चालवावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांचं प्रशासन जर समजून घेतलं तर प्रशासनात तुम्ही फेल होऊ शकत नाही. आज तुम्ही आमच्याशी बोललात, सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीत, त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सगळ्या कामांसाठी. थँक्यू. थँक्यू.